काल बघण्यासारखा फेरा पूर्ण महाराष्ट्राला बघायला भेटला आणि सुंदर अशी गाडी पळाली, म्हणजे लोकांच्या मनावरती राज्य करणारी गाडी पळाली होता. सर मला भुंगा पाहिजे. मी बोललो सर कोणाबरोबर पळवायचं आहे? बोलतो मला सरच्याबरोबर पळवतो. मी बोललो गाडी बोलतो बकासूर आणि मथुरबरोबर गाडी पळवायची. मी डोक्याला 2 मिनिटं डोका खाजवला. म्हटलं सर हा कसा पायरा तुम्ही जोडून आणला आणि असं कसं नियोजन केलं? परत एकदा पळवायची तयारी आहे. 100% पळवाची आहेच आणि पळणारच. कारण 14 तारखेला मोरगावचं मैदान आहे. 3 फेऱ्याचं आहे वाटतं. 3 फेऱ्याचं मैदान आहे. तिथं आपला कॉकटेल सुंदर आणि भुंगा ही गाडी पळणार आहे. म्हणजे सर म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये एक आदर्श होतं. म्हणजे मनामध्ये न काय ठेवता जे आहे तोंडावरती, छोटा असू दे मोठा असू दे, सगळ्यांना समान इज्जत द्यायचे. चारी नंदी हे टॉपचेच आहेत. द्वारलीचा हरण्या झाला, परत त्याच्यानंतर निंबाळकर सरांचा सुंदर झाला, त्याच्यानंतर आपले हिडुसांचा सुंदर झाला. म्हणजे हे तिन्ही चारी बैल आहेत ना, ह्या गाड्यांना स्पीडच भयंकर लागला. जय शेठ जेव्हा बोलतील का भुंगा आणि बावऱ्या पळवाचा, त्या टायमाला 100% आपण कधीतरी भुंगा आणि सोन्या हिचा फेरा महाराष्ट्रामध्ये आपण उजव्या खांदी घडून आणू आणि येणाऱ्या काळामध्ये त्याला कंट्रोल करा. आणि बैलगाड्या क्षेत्र खूप सुंदर आहे, मानलं तर खूप सुंदर आहे आणि जर राग ठेवला तर खूप वाईट आहे. म्हणून राग उरोस ठेवू नका. माझ्यासोबत आहे एक प्रसिद्ध गाडा मालक मिलिंद शेठ पाटील. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तर ज्यांनी ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलं आणि बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी आणि बंदीच्या काळामध्ये आपल्याला आपला शौक चालू ठेवण्यासाठी ज्यांनी दिवस आता स्वतःच्या अंगावरती केसही घेतली, असे आपले बोरीच्या तात्या, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि तसेच आपले रणजित निंबाळकर सर यांना पण मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. त्यांच्या सावकर ग्रुपच्या तर्फे जे आपले फडके शेठ झाले, फडके शेठ यांना पण परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. कारण की आपण बैलगाडा मालक म्हणून ह्या व्यक्तींचं आवर्जून नाव का घेतो? कारण की यांनी बैलगाडी क्षेत्रामध्ये स्वतःचं योगदान दिलेलं आहे आणि बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी खूप काय यांनी आपलं स्वतःचं म्हणजे भरपूर काय अर्पण केलं आहे. स्वतःच्या अंगावरती असे भरपूरसा केस पण घेतलेले आहेत. म्हणून त्यांना पण पहिलं भावपूर्ण श्रद्धांजली देतो. कसं काय नियोजन झालं? नियोजन म्हणजे काल जेव्हा आम्ही अड्ड्यात आपला बिनजोडचा अड्डा होता मोरगावचा, तो खरंच म्हणजे मुंबईच्या लोकांना त्या अड्ड्याने म्हणजे एक शिकवण दिले. त्या अड्ड्यामध्ये परमिशन न भेटता त्या अड्डा त्यांनी डिक्लेअर केला होता आणि मुंबईच्या लोकांनी त्यांच्या भरोश्यावरती राहून 1 दिवस 2 दिवस पूर्वी जाऊन तिथे स्टे करून पैऱ्यामध्ये लोकांना पैसे देऊन बैलं पण त्यांच्या पैऱ्यामध्ये करून घेतली होती. पण काय कारणास्तव तिथे परमिशन त्यांना भेटले नाही. त्यांचं खूप मोठं आपल्या मुंबईवाल्याचं नुकसान झालं. अशा अड्ड्यामध्ये म्हणजे आम्ही तिथे नियोजन केले होते. उगलेवाडीचा तेजा आणि भुंगा ही गाडी पळणार होती बिनजोडला, पण अड्डा कॅन्सल झाला त्याच्यामुळे ही गाडी पळाली नाही. मग आता आम्ही सगळे तिथे जायच्या तयारीमध्ये होतो. तर बाबा तिथे आजूबाजूला जो अमरापूरचा आदातचं मैदान होतं, रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान आपले आतिश पाटील त्यांचा आदात सुंदर आहे, सुंदर आणि भुंगाचं नियोजन झालं. काय कारणास्तव थोडी गाडी सुट्टीमध्ये आणि फॉल झाली, गाडी थोडी तासाला लागली, तिथे तासबाद झाले बैलाला. आणि अतिशय सुंदर अशी त्यांनी ही जी सिस्टम काढली, एकदाच एक अड्ड्यात एकदाच बैल पडला, अतिशय सुंदर त्यांनी ही जी पद्धत काढली, खूप सुंदर मलाही आवडली. तिथे तासबाद झाल्यानंतर गाडी आमची पळाली, फॉल दिली आणि जी आमची 4 तास सोडून 2 नंबर तासाला आपले पडलेगावचीच गाडी होती वाटतं, ती तिथे त्यांना विजय दिला. कारण की ती गाडी पण त्याच गटामध्ये होती. अशा 2च गाड्या पळत होत्या. तिथे पराभव झाल्यानंतर आम्ही विचार केला होता का भुंगा आज मैदानामध्ये आला आहे, बऱ्याच दिवस भुंगा ह्या सगळ्या गोष्टी प्रकरण आपण बघत आलो आहे. बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप काय अशा गोष्टी घडल्यात का अड्डेच आपल्याकडे होत नव्हते. मग मी बोललो का बाबा अजून एक आपल्याला भुंगाला फेरा देणं कारण की गरजेचा, बऱ्याच दिवस बैल बसून आहे. तर 2-4 गटांनंतर 4-5 गटानंतर बकासुरी मार खाल्ला. आम्ही भेटून मोईल होता, मी होतो, बबलू चाचा होता, आमचे किसन शेठ मोराळ होते, त्यांची सगळी टीम होती, आमची सगळी ग्रुपची पोरं होती. म्हणजे आम्ही बसून बकासूरने मार खाल्ल्यानंतर त्यांची चर्चा करून आम्ही एक डिसिजन घेतला आणि ऑन द स्पॉट तेही हा बोलले आणि लगेच आम्ही फेऱ्याला गाडी काढली. आणि खूप अतिशय सुंदर म्हणजे बघण्यासारखा, मला जपान लक्ष्याची आमची आठवण आली. काल बघण्यासारखा फेरा पूर्ण महाराष्ट्राला बघायला भेटला आणि सुंदर अशी गाडी पळाली, म्हणजे लोकांच्या मनावरती राज्य करणारी गाडी पळाली.
तर किती दिवसापासून होतं नियोजन चालू होतं म्हणजे असं किंवा बकासूर? नियोजन म्हणजे बकासूरचं आणि आता हे मागे 2 तारखेला मैदान जो होता हां 3 फेऱ्याचा तिथे बकासूर आणि भुंगा पळणार होता 3 फेऱ्याला. हां पण अशी फलटण तालुक्यात आपले रणजित निंबाळकर सरांची दुःखद घटना घडली. हां त्याच्यामध्ये त्याही वेळेला तो फलटणचा जो मैदान तो कॅन्सल झाला. हां तर आम्ही आता पुढच्या मैदानामध्ये आमची तयारी चालू होती, पण भरपूर अशा गडबडी आम्हालाही वेळ भेटत नाही आणि त्यांचे पण खूप काय ॲडव्हान्समध्ये त्यांचे पण पैरे झालेले असतात आणि मैदानं त्यांचे फिक्स झाले असतात. त्याच्यामुळे मी त्यांना जास्त काय फोर्स करू शकत नाही. हां ज्या वेळेला मैदान चांगलं पडेल त्यावेळेला 100% ही गाडी पण लोकांना परत पळताना दिसेल. परत एकदा पळवायची तयारी आहे? 100% पळवाची आहेच आणि पळणारच. कारण की बकासूर फॅन झाले, भुंगा फॅन झाले, त्यांची इच्छा होती, हां. काल ती इच्छा पूर्ण झाली आणि त्यांच्यासाठी त्यांच्या मनाखाती गाडी पळायला सुंदर असं स्पीड पण चालू लागला. आता आतापर्यंत सर्वात जास्त कोणत्या गाडीला स्पीड लागला असेल भुंगाच्या? आतापर्यंत म्हणजे आता बघायला गेलं तर दॉर्लीचा हरण्या आणि ही गाडी म्हणजे गाड्या दोन्ही सेम पळाल्या. हां. बघा सगळे 4 नंदी हे टॉपचेच आहेत. दॉर्लीचा हरण्या झाला, परत त्याच्यानंतर निंबाळकर सरांचा सुंदर झाला, हां त्याच्यानंतर आपले हिडुसांचा सुंदर झाला. म्हणजे हे चारी बैल आहेत ना, ह्या गाड्यांना स्पीडच भयंकर लागला. कारण की भुंगाची बाजू सांभाळत होते, ही आतून आपली बाजू सांभाळत होते. सुंदर असा स्पीड लागत होता या गाडीनं. पण ही पण कालची गाडी पण बघण्यासारखी होती आणि सुंदर पळाली गाडी. दादा भुंगा उजवीला पब्लिक जास्त पळतो का डावीला? ओरिजिनल भुंगाचा उजवा खांद होता. हां. पण मुंबईला बऱ्याचशा गाड्या हां आपण बघत असाल, बऱ्याचशा गाड्या ह्या उजवीलाच नाव असायचं. हां. आणि आमचा जपान हा जपानी डाव्या खांदी पब्लिकला पळायचा, उजवीला नावं असायची. मी तर म्हणजे माझं वैयक्तिक म्हणजे उजवीला गाड्या उजवीचा बैल घ्यायचोच नाही. हां जेव्हा पण बघायचो डावीला पळतो तरच बघायचो आणि त्याच्यावरती माझं लक्ष असायचं. आणि उजवीला बैल पळत असूनही मी त्याला डावीला सुरुवात केली. माझा घरचा तेजा आहे, तेजापासून मी त्याला डावीला सुरुवात करत त्याचं आता आज डावीला बिनजोडला तो भुंगा पळतो. आणि ज्या टायमाला मुंबईला आला पहिली ती रेस आपले जयशेठ पाटील हां यांचा बावऱ्या आणि भुंगा ही उजव्या खांदीत पळाली ती. हां. तेव्हा मुंबईला पण आल्या पहिला बिनजोड त्यांनी उजवीलाच केला होता. हां दोन्ही खांदी पळतो, पुढे चलून दोन्ही खांदीला त्याला आपण सवय लावू. हां. आता सध्या बिनजोडला आपल्याला डाव्या खांदी बैलच नव्हता पूर्ण याच्या महाराष्ट्रामध्ये जसा टॉपचा. हां आता मी माझ्या बैलाची वावा नाही करत, पण भुंगा एवढा स्पीडचा डाव्या खांदी बैलच नव्हता मुंबईच्या पब्लिकला पळणारला. म्हणून आपण भुंगाला डाव्या खांदीच ठेवला. आता येणाऱ्या काळामध्ये दोन्ही खांदी आपण त्याला पळवणार. दोन्ही गांधी पळवणार? 100% दोन्ही खांदी पब्लिकला पळवणार. दादा याच्या पुढचं नियोजन कसं असणार आता? किती दिवसांनी काढणार? आता भुंगा 14 तारखेला मोरगावचं मैदान आहे. हां 3 फेऱ्याचं आहे वाटतं. हां. 3 फेऱ्याचं मैदान आहे. तिथं आपला कॉकटेल सुंदर हां आणि भुंगा ही गाडी पळणार आहे. हां म्हणजे सस्पेन्स होता. पण आता तुम्ही माझे भावासारखेच आहेत, माझ्या घरी आलेत आणि भुंगाचे फॅन त्यांना पण खूप आतुरता होती 3 फेरे बघायची. हां मोरगावचं मैदान होईल, त्याच्यामध्ये 100% कॉकटेल आणि भुंगा ही गाडी प्रेक्षकांना पळताना दिसेल आणि गाडी सुंदर पळेल. दादा आता नियोजनवर खूप जास्त फोकस करायला लागले. नाही, नियोजनामध्ये कसं माहिती आहे का, नियोजन परफेक्ट झालं पाहिजे. हां आणि नियोजनामध्ये कसं बैलगाडी क्षेत्र आहे, हं. थोडं नियोजन चुकलं. आता कालचं आमचं थोडं नियोजन हां चुकल्या कारणाने थोडीशा चुकीमुळे कालचा आमचा दिवस वेस्टेज गेला. ठीक आहे, आम्ही बकासूराने आमचा फेरा पडला. पण जशी आमची दोन्ही बैल, कारण की दोन्ही बैल मैदानात उतरल्यानंतर लोकांच्या तोंडामध्ये होतं का आज ही गाडी फायनल मारणार. म्हणजे 2-4 जणांचा मला कॉल पण आला, दादा बोलतो चांगला पेहरा केला, 100% गाडी फायनलला बसणार. मला पण आनंद झाला होता. पण काय आहे, शेवटी कुठेतरी सुट्टी मेकरकडून चुकी होते, कुठेतरी ड्रायव्हरकडून चुकी होते, काय ना काय चुक्यांमध्ये छोटासा फॉल्ट होतो आणि ती चुकी भारी पडते. म्हणून आपण आता मी विचार करतो की बाबा जो पण नियोजन करायचा तो एकदम शांतपूर्वक करायचा, संयमाने करायचा आणि चांगला करायचा. दादा आता निंबाळकर सरांसोबत तुमची खूप चांगली माहिती होती, एकदम चांगलं. त्यांच्याबद्दल काय सांगाल 2 शब्द? सरांच्याबद्दल सांगा तेवढं कमी होतं. सर म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये एक आदर्श होतं. म्हणजे मनामध्ये न काय ठेवता जे आहे तोंडावरती, छोटा असू दे मोठा असू दे, सगळ्यांना समान इज्जत द्यायचे. पण बघा काळ वेळ माणसाला काय कुठे घेऊन जातो आणि काय माणसाच्या आयुष्यात घडतो ते काय आपण नाही सांगू शकत. आपण देव नाही, शेवटी देवाच्या आज्ञेपुढे कोणाचंच काय चालत नाही. निंबाळकर सर स्वभावाला खूप चांगले होते. मला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी निंबाळकर सरांचा 2दा कॉल झाला. 2दा कॉल झाल्यानंतर मी निंबाळकर सरांना म्हणजे आता मी तुमच्या यूट्यूबमार्फत आता ते बिचारे
आपल्यासाठी म्हणजे आपल्या मनामध्ये आहेत, पण आपल्यासाठी आज ते बैलगाडी क्षेत्रातून आपल्याला सोडून गेलेत. पण ज्या वेळेला माझं संध्याकाळी बोलणं झालं तर सरांबरोबर, तेव्हा मला फोन केला होता, सर मला भुंगा पाहिजे. मी बोललो सर कोणाबरोबर पळवायचं आहे? बोलतो मला सरच्या बरोबर पळवतो. मी बोललो गाडी, बोलतो बकासूर आणि मथुर बरोबर गाडीवर. मी डोक्याला 2 मिनिट डोका खाजवला. म्हटलं सर हा कसा पायरा तुम्ही जोडून आणला आणि असं कसं नियोजन केलं? नाही सर मला गाडी. मी बोललो सर मथुर हा बैल तुमच्या नावाने पळतोय किंवा तुमचा सर्जा राहुल शेठच्या नावाने पळतो, म्हणजे हे कसं काय चाललंय? सर बोललो माझा उजवीला पळवायचा काय प्लॅनिंग नाही आहे. आणि 5 मिनटं आम्ही थोड्या इकड तिकडच्या गोष्टी केल्या आणि ठेवल्या. रात्री 11:30 12-1च्या दरम्यान मला कॉल आला का अशी घटना घडली. मला एकीनच म्हणजे विश्वासच नाही बसला. मी विलास पैलवानांना फोन केला, संदीप माळींना फोन केला, आकाश शेठला फोन केला, आमचे आकिब पटेल यांना फोन केला. म्हणजे विश्वास नव्हता बसत. ज्या टायमाला नंतर पैलवानाशी माझं बोलणं झालं तेव्हा कळालं का अशी घटना घडली. आणि आम्ही पण तिथे जाण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणास्तव आम्ही तिथे पोहोचू शकलो नाही. पण जी घटना घडली ती बैलगाड्यामध्ये खूप चुकीची घटना घडली. पण माझं एक वैयक्तिक सांगणं आहे, काही राग रोष असेल त्याला कंट्रोल करा. आणि बैलगाड्या क्षेत्र खूप सुंदर आहे, मानलं तर खूप सुंदर आहे, आणि जर राग ठेवला तर खूप वाईट आहे. म्हणून राग रोष ठेवू नका. जेवढं आपल्या मैत्रीपूर्ण शर्ती करता येतील तेवढ्या मैत्रीपूर्ण शर्ती करा. हा शोक आपला वर्षानुवर्ष खूप चांगल्या प्रकारे चालेल. आणि राग रोष ठेवून जर भांडणं केली तर याला आपल्याला अंत व्हायला जास्त वेळ लागणार नाही. हा शोक आपला लवकरात लवकर बंद होईल. तरी पण माझे सर्व मित्र, यंग जी जनरेशन आहे त्याला माझं नेहमी बोलणं असतं का तुम्ही रागावरती कंट्रोल ठेवा. ह्या गोष्ट ही छंद खूप चांगला आहे, याच्यामधचा आनंद घ्या. दादा बावऱ्यामध्ये देसाईला एकदा फेरा पळाला होता, भुंगाचा आणि बावऱ्याचा. परत कधी गाडी पळता दिसेल? भुंग्या आणि बावऱ्या जय शेठचा चाललंय आदातचा. तर जय शेठ जेव्हा बोलतील का भुंगा आणि बावऱ्या पळवाचा, त्या टायमाला 100% जय शेठमुळेच आपल्याला भुंगा आज आपल्या दारामध्ये आहे. कारण की जय शेठचं मग म्हणणं होतं शेठ हा वासरू घ्या. ज्या वेळेला जय शेठ बोलतील का आपल्याला शेठ मला वासरू द्या पळवायला, त्यावेळेला त्यांच्या कुठलाही वासू दे, चोकर असू दे, त्यांचा हा असू दे, बावऱ्या असू दे, तो आपण येतो. आणि 100% आपण कधीतरी भुंगा आणि सोन्या हिचा फेरा महाराष्ट्रामध्ये आपण उजव्या खांदी घडून आणू. आणि येणाऱ्या काळामध्ये कधीतरी तो बिंजोडच्या मैदानात भुंगा आणि मोठा सोन्या ही माझी पर्सनल इच्छा आहे. आणि जय शेठकडे मी मागणी केल्यावरती 100% आपले मोठे बंधू आहेत ते 100% हाच बोलतील, नाही बोलणार नाही. ही गाडी बिनजोडला असं एकदा तरी, म्हणजे कोणाच्या विरोधात नाही, पण फेरा मला स्वतःलाच टाकायचं आहे. कारण की एकदा ती पळताना व्हिडिओ माझ्यासाठी मला स्वतःला ठेवायचे, ती एकदा पळताना आपण लोकांना आणि प्रेक्षकांना दाखवूया. तुम्ही पण सोन्याचे खूप मोठे चाहते आहेत. 100% सोन्या बैल हा लक्षा सोन्या ही बैल देवगुणी बैल बकासूर झाला. ही बैल म्हणजे तुम्ही बघा बैलगाडी क्षेत्र सोडूनही लोकांना या बैलांच्याबद्दल माहिती म्हणजे बरेचसे बैल झाले असे नामांकित बैल आहेत, त्याची माहिती लोकांना माहिती आहे. आता माझ्या प्रभागामध्ये पण बरीचशी लोक ज्यांना बैलगाडी क्षेत्रामध्ये माहीत नाही, पण माझं स्टेटस बघून अरे याचे ते बकासूर आहे ना, अरे मग म्हणजे ते एक आनंद वाटतो का बाबा आपलं बैलगाडी क्षेत्र कुठं पोहोचलं आहे. आज महाराष्ट्र लेवलवरती नाही, आज इंटरनॅशनल लेवलवरती पण लोकांना बाहेर प्रदेशातून पण लोक इच्छुक होतात आपल्या बैलगाडी क्षेत्र बघायला. दादा आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये भुंगा खूप जास्त स्पीड लावायला लागला. काय तुमच्या सरकारचं प्रेम आणि त्याचे फॅन्स आणि सगळ्यांची प्रार्थना आणि माझ्या बाबांचा आशीर्वाद, बाबांच्या आशीर्वादामध्येच त्याचं खूप काय आम्हाला भेटलं आहे. आणि बाबांच्या नावासाठीच तो आज एवढं सगळं म्हणजे ज्या वेळेला त्याला मी काढतो त्या वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी नवीनच मला बघायला भेटतो. आपण बघत असाल पेडगावच्या मैदानात जेव्हा पळाला तेव्हा पहिला फेरा झाला, दुसरा फेरा. आज त्यावेळेला म्हणजे गाडी पळताना असं लोकांना वाटत होतं का आज बकासूर लखनला भुंगाची गाडी मारणार, पण काय कुठेतरी एक जण हारणार एक जण जिंकणार. पण ती सेमी बघा आणि फायनल बघा, जी गाडी भुंगा आणि हरण्या दॉर्लेचा घासून झाली अशी फायनलला गाडी घासून पण झाल्या नाही. ज्या गाड्या त्याला सुट्टा निकाल घेतला, पण तेव्हा पण मला भुंगानी आम्हाला खूप खुश केला. आम्ही सेमीला हारलो पण एवढा आनंद झालो होतो म्हणजे असं वाटत होतं मनामध्ये का फायनलच मारली. तसं इथेही त्या दिवशी काल आम्ही खूप दुःखी झालो. पण ज्या टायमाला बकासूर आणि भुंगा पळाला तर भुंगाने आम्हाला दाखवून दिलं का तुम्ही नाराज होऊ नका, मी तुम्हाला खुशात ठेवेल. ती गाडी पळल्यानंतर तुम्हाला किती कॉल आले? कॉल म्हणजे भरपूर कॉल झाले. दादा आपली गाडी कोणाच्या नावाने बोलते? आपल्या बाबांच्या नावावरती पळते, स्वर्गवासी रामदास शेठ शंकर पाटील, कोसगाव अंबरनाथ. दादा भुंगाचे सुट्टीमेकर कोण असतात इथे मुंबईला? आपला भुंगा आपला इथली चांदपची पोरं असायची, आपल्या
का, परत वरपची पोरं असेल, आपले कुंटलीमधली पोरं असायची, आपल्या गावातली पोरं असेल, म्हणजे असे 5-6 जण मिळून बुंगाला सोडायचं. पण आता घाटावरती रफिकच सोडतो आणि तोच आता 2 ते 3 वेळा रफिकनीच चांगलं नियोजनही बैलाचं केलं होतं. पण पावसाचं कारण आणि थोडं म्हणजे ह्या घटना घडल्या त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी स्टॉप केल्या. ठीक आहे, आता इतक्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.